नमस्कार. तर नवऱ्याच्या लाडकीमध्ये आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दह्यातले दहीवडे बनवण्यासाठीची रेसिपी. तर यासाठी मी इथे रात्रभर भिजत घातलेली उडदाची डाळ घेतलेली आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ व्यवस्थित काढून घेऊन वरतून लसूण, त्यानंतर आल्याचे काप, हिरवी मिरची आणि 1 चमचा जिरे घालून घेतले. आता आपल्याला याची मिक्सरला छान अशी घट्ट पेस्ट तयार करून घ्यायची आहे. वरतून मी 1 ते 1.5 कप पाणी घालून घेतलं आणि व्यवस्थित मिक्सरला ते सर्व बारीक ग्राइंड करून घेतलं. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला घट्ट अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर सर्व मी एका भांड्यामध्ये काढून घेऊन वरतून 2 चमचे मीठ घालून घेतलं, चिमूटभर हळद घालून घेतली आणि आपल्याला आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला 10 ते 15 मिनिटं इथे भिजत ठेवायचं आहे. त्यानंतर मी इथे अर्धा तास चिंच ही पाण्यात भिजत घातलेली होती. छान भिजली होती. त्यानंतर वरतून 1 ते 1.5 कप पाणी घालून घेतलं आणि चिंच छान गाळून घेतली. चिंच छान पातेल्यामध्ये ओतून घेतली आणि वरतून 1 कप गूळ घालून घेतला आणि अर्धा चमचा लाल तिखट पावडर घालून घेतली आणि बारीक गॅसवर छान याची आपल्याला 2 ते 3 वेळेस उकळी करून घ्यायची आहे. पुदिन्याची चटणी बनवण्यासाठी मी इथे 1 पुदिन्याची जुडी निवडून घेतली. वरतून भरपूर अशी कोथिंबीर, आल्याचा तुकडा, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरे आणि काही लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्या. व्यवस्थित आपल्याला याची देखील मिक्सरला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता इथे मी दही तयार करायला घेतलं. तर यासाठी 4 ते 5 चमचे घट्ट असं दही, त्यानंतर वरतून 1 ते 1.5 कप दूध घालून घेतलं. 3 ते 4 चमचे साखर घालून घेतली आणि थोडंसं काळं मीठ घालून छान हे दही घोटून घेतलं. आता इथे मी तेल हे छान कडकडीत असं गरम करून घ्यायला ठेवलेलं आहे. तेल अगदी कडकडीत गरम झाल्यानंतर लगेचच भिजवलेलं पीठ याचे मी वडे तेलामध्ये सोडून घ्यायला सुरुवात केली. तुम्ही बघू शकता मी अगदी हलक्या हाताने वडे हे तेलामध्ये सोडून घेतले आणि अगदी बारीक गॅसवर आपल्याला हे छान तेलामध्ये लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. लगेचच एका बाउलमध्ये पाणी घेऊन तळलेले वडे त्याच्यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि 2 मिनिटं छान भिजवून घ्यायचे आहे. अगदी हलक्या हाताने त्याच्यातलं पाणी बाजूला करून घ्यायचं आहे आणि वडे छान प्लेटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर वरतून 2 चमचे दही, त्यानंतर हिरवी पुदिन्याची चटणी आणि 1 ते 1.5 चमचे चिंचेची चटणी घालून घेतली. थोडंसं काळं मीठ आणि चाट मसाला आणि जिरेपूड घालून घेतली. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.